मित्रहो, सध्या राजकारणाचा जो काही चिखल आणि चुताडा झालेला आहे तो पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की सकाळी एखादा नेता एका पक्षात असेल तर तो दुपारी किंवा संध्याकाळी दुसऱ्याच पक्षात असतो आणि दुसऱ्या दिवशी तो तिसऱ्याच पक्षाकडून तिकीट मागण्यासाठी रांगेत उभा असतो। हे सगळं बघितल्यानंतर सर्वसामान्य मतदाराला आणि नागरिकांना प्रश्न पडतोय की आपण करायचं तर करायचं काय। असाच प्रश्न उत्तर पश्चिम या मुंबईतल्या मतदारसंघामधल्या मतदारांना आणि नागरिकांना पडू शकतोय। असाच प्रश्न काहीशा हिंदुत्ववादी मतदारांनाही पडू शकतोय आणि असाच प्रश्न हिंदू संस्कृती जपणाऱ्या आणि जोपासणाऱ्या नागरिकांनाही पडू शकतो। याचं कारण काय? तर याचं कारण आहे संजय निरुपम। संजय निरुपम यांना पक्षातून शिस्तभंगाच्या कारवाईसाठी 6 वर्षासाठी त्यांना पक्षातून बाहेर काढण्यात आलंय, पण ही कारवाई झाल्यानंतर त्यांनीच पक्ष सोडून दिलाय। आता ते नव्या पक्षाच्या आधारासाठी वणवण फिरणं हे त्यांच्या नशिबी आलेलं आहे। आता याच निरुपम यांना घेऊन आपल्या पक्षातून तिकीट देण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करणार की एकनाथ शिंदे करणार, असा प्रयत्न या मंडळींनी केला तर ते सर्वसामान्य मतदारांना काय उत्तर देणार, हाच एक प्रश्न आहे। आणि त्यामुळे याच सगळ्या गोष्टींवर आपण या व्हिडिओमध्ये विवेचन करणार आहोत। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, मला सांगा, जर एखाद्या उमेदवाराला भाजपकडून निवडणुकीचं तिकीट हवं असेल आणि त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केलेली असेल, त्याने जर मुंबईमध्ये एखाद्या बीफ पार्टीचं आयोजन केलेलं असेल किंवा जो अतिरेक्यांवर हल्ला झाला तो हल्ला हा फॅब्रिकेटेड होता असं जर एखाद्या नेत्याने म्हटलेलं असेल तर त्याला भाजपचं तिकीट मिळू शकतं का? असं आपण धरून चालू की त्याला भाजपचं तिकीट नाही मिळणार, पण भाजप बरोबर युतीत असलेल्या शिवसेनेचं तिकीट मिळेल का? तर या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला काही वेळ थांबावं लागेल, कारण एकनाथ शिंदे काय, देवेंद्र फडणवीस काय यांचं राजकारण आणि यांच्या एकूणच राजकारणाच्या सोंगट्या किंवा प्यादी मांडण्याची जी पद्धत आहे ती बघितल्यानंतर आपलं डोकं चक्रावून जाईल। आता याच संजय निरुपम यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती। आता त्यांना मी जेव्हा स्वतः विचारलं तेव्हा ते नाही म्हणालेलं हे मी आपल्याला मागच्या व्हिडिओतही सांगितलेलं आहे। आता हेच संजय निरुपम पक्ष सोडल्यानंतर उत्तर पश्चिम मुंबईतून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत। आता संजय निरुपम यांची सगळ्यात पहिल्यांदा तार कधी सटकली तर उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तीकर यांचं नाव या मतदारसंघातून उमेदवार म्हणून, लोकसभेचा उमेदवार म्हणून जाहीर केल्यानंतर त्यांची तार सटकून गेली आणि त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। उद्धव ठाकरेंनी जे केलेलं आहे ते त्यांना न शोभणारं आहे, ते युतीचा धर्म किंवा महाविकास आघाडीचा धर्म न पाळणार आहे वगैरे बोलून संजय निरुपम मोकळे झाले। त्यानंतर ज्या मुंबईच्या 6 लोकसभा मतदारसंघांपैकीच्या जागा या काँग्रेसकडून ज्या पद्धतीत गेल्या ते पाहिल्यानंतर ते पुन्हा एकदा त्यांचं टाळकं सटकलं आणि त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांवरच शेलक्या शब्दात टीका केली। आता हे सगळं झाल्यानंतर हे बघा, संजय निरुपम हे नेहमी प्रचारकांच्या यादीत असतात। ही टीका झाल्यानंतर त्यांना 2024च्या या स्टार प्रचारकांच्या यादीतूनही काढण्यात आलं आणि त्यांच्या संदर्भात शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी के.सी. वेणुगोपाल, जे सोनिया गांधींचे थिंक टँकचे सदस्य आहेत, त्यांनी त्यांच्या निलंबनाला, त्यांना पक्षाचा बाहेरचा रस्ता दाखवायला किंवा कारवाई करायला परवानगी दिली। आता संजय निरुपमांनी ट्विट केल्याचं मी आपल्याला सांगितलंय। आता निरुपम यांचा प्रयत्न आहे उत्तर पश्चिम मधून निवडणूक लढवायचा। इथे जे मतदार आहेत ते जवळपास 1,10,000 मतदार हे उत्तर भारतीय आहेत। संजय निरुपम यांना जेव्हा ते मागच्या वेळेला कीर्तीकरांच्या समोर पराभूत झाले होते तेव्हा त्यांना 3,09,000 मतं पडली होती, कीर्तीकरांना 5,70,000 मतं पडली होती। हा पराभवाचं जे काय अंतर आहे ते खूप मोठं होतं, पण आता संजय निरुपम यांना असं वाटतंय की इथे असलेली उत्तर भारतीयांची मतं आणि भाजपची मतं जी जवळपास 2,80,000 2,85,000 मतं आहेत, तिथे या 3 लाखाच्या आसपास असलेल्या मतांच्या जोरावर आपण निवडून येऊ। पण मी तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीत आता संजय निरुपम यांच्या विरोधात भाजपला मानणारीच, प्रभू श्रीरामांचं उठता बसता नाव घेणारी काही मंडळी भाजपमध्ये आहेत, त्यातलेच एक सदग्रस्त आपल्या सगळ्यांना परिचयाचे असतील,
ते काय म्हणतायत ते आपण बघूया. मोहित कंबोज त्यांचं नाव आहे, जरा ऐकूया. किसी ने अपने घर का कचरा अगर रोड पे फेंका है तो क्या वहां पे दूसरे जो रेजिडेंट लोग होते हैं उस कचरे को उठा के घर पे ले आते हैं? नहीं, म्यूनिसिपैलिटी की गाड़ी आती है और वो कचरे को लेके डंपिंग ग्राउंड में डालती है। उसी प्रकार से कांग्रेस ने अपना कचरा संजय निरुपम को रोड पे फेंका है, तो इस कचरे को मेरी दरख्वास्त रहेगी कि डंपिंग ग्राउंड में डालिए, अपने पार्टी में अपने घर पे लाने की जरूरत नहीं है। संजय निरुपम जैसे हल्के चरित्र का आदमी, जिन्होंने जब देश ने आर्मी ने हमारी सर्जिकल स्ट्राइक की थी उस पर प्रश्न उठाए, मुंबई में एंटी हिंदू जाकर उन्होंने बीफ पार्टी ऑर्गेनाइज की और धड़ल्ले से बोला हाँ मैं बीफ पार्टी ऑर्गेनाइज करूंगा। उन्होंने आज जिस तरह से देश के डेवलपमेंट के ऊपर, विकास के ऊपर हमेशा भारतीय जनता पार्टी का विरोध किया, हमारे प्रधानमंत्री का विरोध किया, हमारे गृह मंत्री का विरोध किया, पर्सनल टिप्पणी से लेकर निजी टिप्पणी भारतीय जनता पार्टी के नेताओं के ऊपर, कार्यकर्ताओं के ऊपर, रोड से लेकर गली से लेकर घर तक हमेशा एक पर्सनल अटैक किया। ऐसे आदमी को अगर कचरे को उठाकर कोई भी पॉलिटिकल पार्टी अपने दल में लेती है और उसको आने वाले समय में नेतृत्व करने का मौका देती है, तो मुझे लगता है इससे बड़ा दुर्भाग्य और हो नहीं सकता। तो मेरा ऐसा मानना है, कृपया करके हाथ जोड़ के विनती है कि ऐसे कचरे को अपने घर में जमा मत कीजिए। सिर्फ आपको बास आएगी, कचरा घर में लेके आएंगे, गंदगी के अलावा और कुछ नहीं होगा। आता आपण पाहिलं मोहित कंबोज हे काय म्हणतात. मोहित कंबोज हे कोण आहेत तर मोहित कंबोज हे देवेंद्र फडणवीसांचे जे अनेक हनुमान आहेत त्यापैकीचे अग्र हनुमान म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर या अग्र हनुमानानेच निरुपम यांच्यावर टीका केलेली आहे. त्यामुळे आता जे नाव पुढे आलेलं आहे या मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून लढण्यासाठी, ते नाव आहे सचिन खेडेकर यांचं. अभिनेते असलेले सचिन खेडेकर हे हिंदुत्ववादी कुटुंबाचे संस्कार असलेल्या कुटुंबातून येतात, मराठी भाषिक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणात जी चित्रपट सृष्टी तिथे सृष्टीतले जे लोक तिथे राहतात, कलाकार, तंत्रज्ञ, म्हणजे जो सगळा अंधेरी, वर्सोवा, जोगेश्वरी हा जो भाग आहे ओशिवऱ्यापर्यंतचा, या सगळ्या भागामध्ये सचिन खेडेकर यांच्या चेहऱ्याची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. विनम्र आहेत, फ्रेश चेहरा आहे, कुठलंही भ्रष्टाचाराचं किंवा कुठलंही अपकीर्तीचं किटाळ त्यांच्या व्यक्तिमत्वाला किंवा चारित्र्याला लागलेलं नाहीये. अनेक भूमिका, म्हणजे अगदी मी शिवाजीराजे भोसले बोलतो या चित्रपटातून त्यांनी जे काही केलेलं आहे ते मराठी माणसांनी पण पाहिलंय आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आयुष्यावरच्या चित्रपटात त्यांनी जे केलंय तेही सगळ्यांनी पाहिलंय. तर एक कलाकार म्हणून त्यांचं जे काही असलेलं योगदान हे तर आपण सगळे जाणतोच, पण त्याचबरोबर इतर अनेक जे काही प्लस पॉइंट्स आहेत ते सचिन खेडेकर यांच्या बाजूने आहेत. आता सचिन खेडेकर यांना बघा, इथून आधी गोविंदाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार अशी एक चर्चा होती, पण मी पहिल्या वेळेलाही आपल्याला म्हटलं होतं की गोविंदा हा काही उमेदवार नसणार, कारण गोविंदा गेले काही वर्ष आर्थिक चणचणीमध्ये आहे आणि त्यामुळे इथली निवडणूक लढवणं किंवा या सगळ्या प्रक्रियेमध्ये जाणं हे त्यांना काही शक्य नव्हतं. त्यामुळे शिंदेंनी त्यांना स्टार प्रचारक करून टाकलं आणि आता सचिन खेडेकर यांचं नाव पुढे येतंय. सचिन खेडेकरांच्या आधी इथे चर्चेत असलेलं नाव होतं अमित साटम यांचं. अमित साटम, आशिष शेलार ही सगळी भाजपमधली तरुण मंडळी आहेत. यांना इतक्यात राष्ट्रीय पातळीवर जाऊन किंवा केंद्रात जाऊन, दिल्लीत जाऊन बसायचं नाहीये किंवा निवडणूक लढायची नाहीये. मग असं असताना अमित साटम यांच्यापेक्षा सचिन खेडेकर हे कधीही उजवं नाव ठरू शकतं संजय निरुपम यांच्या तुलनेमध्ये. आता संजय निरुपम यांनी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केलेली आहे. संजय निरुपम हे प्रसार माध्यमांमध्ये त्यांचे अनेक मित्र आहेत, चित्रपट सृष्टीमध्ये त्यांचे अनेक मित्र आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संजय निरुपम हे दोपहर का सामनाचे काही वर्षांपूर्वी संपादक होते. शिवसेना प्रमुखांच्या निकटवर्तीयांपैकीच एक ते होते आणि सगळ्यात महत्त्वाचं उद्धव ठाकरेंचे ते निकटवर्ती होते. त्यांची विकेट काढण्यामध्ये संजय राऊतांचा खूप मोठा वाटा होता शिवसेनेतली. हे जरी खरं असलं तरी गेल्या काही वर्षांमध्ये संजय निरुपम यांनी मोदींवर आणि केलेली जी काय आणि मोदींवर आणि शहांवर भाजपवर केलेली टीका ही भाजपवाले विसरणार आहेत का, हाच प्रश्न या उत्तर पश्चिम मुंबईतले भाजपचे कार्यकर्ते विचारत आहेत. राम मंदिर असो किंवा 370 कलम असो, या सगळ्या गोष्टींचा फायदा या मतदारसंघात होऊ शकणार आहे.
उत्तर भारतीय चेहरा असलेले संजय निरुपम हे मुंबईतल्या उत्तर भारतीयांचा एक मोठा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय। पण या मतदारसंघामध्ये जी शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस यांची जी मराठी मतं आहेत ती खेडेकरांना पडू शकतात। एक सेलिब्रिटी, ग्लॅमर म्हणूनही त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो। आता निर्णय हा एकनाथ शिंदे यांना घ्यायचा आहे, कारण भाजपने निरुपम यांना हात लावण्यासाठी किंवा पक्षात घेण्यासाठी काहीसं सोवळं नेसलेलं आहे। एकनाथ शिंदे काय करणार हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि जर उद्धव ठाकरे मोदींवर टीका करतात ती मुख्यमंत्री शिंदेना चालत नाही, मग संजय निरुपम यांनी केलेली टीका एकनाथ शिंदे विसरणार आहेत का? हाच खरा प्रश्न आहे। आपल्याला काय वाटतं या उत्तर पश्चिम मुंबईच्या मुंबईच्या या मतदारसंघातून संजय निरुपम हे उमेदवार असावेत की सचिन खेडेकर हे उमेदवार असावेत? आपण आपलं जे काय नाव असेल ते आमच्या इनबॉक्समध्ये कळवा। आणि संजय निरुपम यांच्यासारख्या बीफ पार्टीचं आयोजन करणाऱ्या किंवा सर्जिकल स्ट्राईकला बोगस फेक म्हणणाऱ्या, मोदी आणि शहांवर टीका करणाऱ्या नेत्याला भाजपच्या मित्रपक्षाने आपल्यामध्ये घ्यावं का? आणि या मित्रपक्षाने आपल्याकडे घ्यावं म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या तरुण आणि ज्याला करिअरचं खूप मोठं दालन खुणावतंय अशा नेत्यांनी निरुपम यांच्यासाठी आशीर्वाद द्यावा असं आपल्याला वाटतं का? आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि आपल्याला काय वाटतंय ते आपण आम्हाला कळवा। निरुपम की संजय खेडेकर, माफ करा सचिन खेडेकर ही आपली पसंती आहे। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल असं मी गृहीत धरतो। तो शेवटपर्यंत पाहिल्यानंतर आपल्याला जर आवडला असेल तर आपण लाईक करून शेअर करायला विसरू नका। आणि महाराष्ट्राच्या राजकारणातले, देशाच्या राजकारणातले काही असेच थेट, अचूक, बिनधास्त आणि बोल्ड व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला आवर्जून सबस्क्राईब करा। आम्ही आपली निराशा होऊ देणार नाही इतका शब्द देतो आणि थांबतो। आपण पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद।